मकर राशी ऑगस्ट 2026 विजय निश्चित. यशाची वेळ आली. मकर राशीच्या दिवशी मकर राशीच्या मित्रांनो, गेल्या काही काळापासून मानसिक ताण प्रत्येक कामात करावी लागली तुम्हाला. अतिरिक्त मेहनत केल्यामुळे तुम्ही थकलेले असाल. पण ऑगस्ट हा 2026चा हा ऑगस्ट महिना तुमच्या सहवासाचं गोड फळ देणारा ठरणार आहे. कारण 2 ऑगस्टला मंगळदेव तुमच्या 6व्या घरात येत आहेत. तर 9 ऑगस्टला तुमच्या सप्तम स्थानातील उंचीच्या गुरुदत्त आहेत. तुमच्या विरोधकांचा पराभव होऊन वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात मोठं यश मिळवण्याचा काळ आता सुरू झाला आहे. मकर राशीच्या मित्रांनो, तुम्ही मकर राशीतील 10वी म्हणजेच कर्मफलदाते शनिदेव मालक असलेले अत्यंत शिस्तप्रिय, व्यावहारिक आणि कष्टाळू राशी आहे. तुमचा स्वभाव कसा आहे तर प्रचंड चिकाटी, ध्येयाप्रती कमालीची निष्ठा असणारे, भावनांपेक्षा कर्तव्याला आणि कर्माला जास्त महत्त्व देणारे, अत्यंत परिपक्व, गंभीर, जमिनीवर पाय असणारे आणि यशाचा शिखर संथपणे, खात्रीशीरपणे गाठणारे, तुम्हाला प्रत्येक कठीण परिस्थितीतून बाहेर काढून यशाच्या मार्गावर आणणारी ही मकर राशी आहे. या महिन्यात संयम, चिकाटी आणि वेळेचे योग्य नियोजन नक्की पाळा. त्या 3 गोष्टीच्या बळावर मकर राशी जगातील कोणतीही कठीण गोष्ट साध्य करू शकते. या महिन्याच्या पॉवर वर्ल्ड विजय जिथे बोलतात सत्य आणि व्यवहारात प्रामाणिकपणा, कौटुंबिक सुख समृद्धी कायम टिकून राहते. त्यांचे स्वामी गुरुदेव 7व्या घरात उदित होत आहेत. त्यामुळे तुमच्या पराक्रमाला आणि कष्टांना समाजातून आणि कार्यक्षेत्रातून खूप मोठी दाद मिळेल. शुक्र असल्याचे धार्मिक प्रवासाचे बेत ऐनवेळी बदलू शकतात. परंतु 22 ऑगस्टनंतर लांबच्या प्रवासातून व्यावसायिकांना लाभ मिळतो. 4थ्या घराचा स्वामी मंगळ 2 ऑगस्टला 6व्या घरात जात आहे. त्यामुळे ग्रहसौख्याच्या दृष्टीने मालमत्तेचे काही जुने वाद असतील तर ते बाहेर मिटवण्यास हा काळ उत्तम आहे. 9 ऑगस्टला गुरूचा विजय होत असल्याने नवीन घर किंवा गाडी खरेदी करण्याचे स्वप्न तुमचं पूर्ण होणार आहे. सकारात्मक हालचाली सुरू होतील. विद्यार्थ्यांसाठी 5 ते 22 ऑगस्टला बुधादित्य 7व्या घरात बुधाचे उत्तम प्रगती आणि शिक्षकांचं सहकार्य मिळवून देईल. प्रेम संबंधामध्ये 9व्या घरातील नीच शुक्रामुळे जोडीदाराशी काही अंशी मतभेद होऊ शकतात. सामंजस्याने प्रश्न सोडवा. विवाह इच्छुकांसाठी उंचीचा गुरूचा विजय होत असल्याने विवाहाचे अत्यंत उत्कृष्ट योग जुळून येतील. मकर राशीच्या मित्रांनो, जेव्हा यशाचा मार्ग संथ असतो तेव्हा तुम्ही संयम राखून पुढे जातात. नवीन मार्ग शोधू लागतो. आरोग्याच्या दृष्टीने 2 ऑगस्टला मंगळ 9व्या घरात येत असल्याने जुन्या आजारांमधून आराम मिळेल. परंतु पोटाचे विकार किंवा उष्णतेचे विकार या त्रासापासून मित्रांनो सावध राहा. त्याचबरोबर तुमच्या यशाचा पाया आहे. आरोग्याकडे हे दुर्लक्ष करू नका. 6व्या घरातील मंगळ आणि उदित गुरूमुळे जुने कर्ज फेडण्यात मोठे यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या महिन्यात विरोधकांवर नाश करून घवघवीत यश मिळवण्याचे योग आहेत. कामाच्या या महिन्यात नोकरी करणाऱ्यांना चांगला दिलासा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधक शांत होतील आणि तुमच्या अधिकारात वाढ होईल. व्यावसायिकांसाठी 5 ते 22 ऑगस्टला अनुकूल नवीन भागीदारी, पार्टनरशिप आणि मोठे व्यावसायिक करार मिळवून देतील. मकर राशी प्रचंड चिकाटी, शिस्त आणि कर्तव्याचे प्रतीक आहे. ऑगस्ट महिन्यात शनी वक्री असले तरी तुमची हीच कर्तव्यनिष्ठा आणि 6व्या घरातील मंगळ तुम्हाला प्रत्येक लढाईत विजय करील. प्रिय भगिनींनो, 9व्या घरातील नीच शुक्रामुळे सौंदर्य प्रसाधन किंवा फॅशनवर अनावश्यक खर्च करणे टाळा. कुटुंबात किंवा कार्यक्षेत्रात तुमच्या निर्णय क्षमता मोठे कौतुक होईल. धार्मिक कार्याचा भाग घ्याल ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना पायाचे किंवा सांध्यांचे दुखणे त्रास देऊ शकतात. नियमित हलका व्यायाम आणि डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. 9 ऑगस्ट नंतर गुरूचा उदय मनाला प्रचंड शांतता देईल. आध्यात्मिक प्रगती सुरू होईल. ऑगस्ट 2026 मधील सर्वात मोठी शुभ संकेत म्हणजे 2 ऑगस्टला मंगळाचं 6व्या घरात येणं.
आणि सप्तम स्थानात होणारा गुरुचा उदय हे ग्रहमान तुमच्या कौटुंबिक आणि व्यावसायिकातील अनेक मोठे दूर करतील, अडथळे दूर करतील. नात्यांमध्ये आणि व्यवसायात पारदर्शकता ठेवा. विश्वास हा यशाचा पाया आहे. गुंतागुंतीच्या कायदेशीर बाबींमध्ये नेहमी सजग आणि सावध राहा. ऑगस्ट महिन्यात व्यवस्थापन, मॅनेजमेंट, राजकारण, न्याय क्षेत्र, वैद्यकीय, मेडिकल, रिअल इस्टेट, तांत्रिक, टेक्निकल क्षेत्राशी निगडीत जातकांनो महत्त्वाचे निर्णय घ्यावे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना, मकर राशीच्या लोकांना शेअर देखील करा. आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.